सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे आणि देशावर असं म्हटलं जातं आहे का संकट येतं आहे पेट्रोल डिझेलचं आणि CNGचं. काय बोलाल याबद्दल? असं युद्ध जरी चालू असलं तरी पण आपल्या भागामध्ये किंवा आपल्या देशामध्ये जो पुरवठा आहे तो सुरळीत सध्या येतो आहे. आणि पंपांवरती पण कुठल्याच पेट्रोलियम आपल्या सरकारी कंपन्या जेवढ्या पण आहेत HPCL, BPCL आणि IOC तिन्ही पंपांवरती पण पुरवठा सुरळीत आहे. अजून तरी कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन किंवा स्टॉक आम्हाला भेटत नाही असातला काही प्रकार नाही. तर जेवढ्या क्वांटिटीमध्ये आम्ही ऑर्डर करतो आहे तेवढ्या क्वांटिटीत मालही भेटतो आहे आणि कुठल्याही प्रकारची अडचण तर अजून आलेली नाही. तुम्हाला असं वाटतं का भविष्यात समजा एक महिनाभर हे युद्ध जर चाललं तर इथं काही परिणाम होईल? आता महिनाभर जर युद्ध चाललं हे जागतिक आपलं राष्ट्रीय लेवलचा विषय झालेला आहे तो की गव्हर्नमेंटकडे स्टॉक किती आहे क्रूड ऑइलचा. जेवढं आपण एक टेंटेटिव्ह बोलतो की गव्हर्नमेंटकडे 21 दिवसाचा 25 दिवसाचा क्रूड ऑइलचा स्टॉक असतो आणि गव्हर्नमेंट पण त्या तयारीत आहे की दुसऱ्या देशांकडनं पण कच्चा तेल विकत घेण्यासाठी ते पण प्रयत्न करत आहेत. तर असं सहसा काही आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही अशी अपेक्षा आहे. संभाजीनगरमध्ये मागील काही 2-4 दिवसापासून असं घडतं आहे का पेट्रोल पंपावर रांगा लागत आहेत पेट्रोल डिझेलसाठी? व्हॉट्सॲपवरती सध्या म्हणजे मेसेज पसरला जात आहे, अफवा पसरवला जात आहे की पेट्रोल डिझेलची टंचाई येऊ शकते. लोक त्या अफवांना बळी पडून रांगा लावून गरजेपेक्षा जास्त इंधन भरून देतात. त्याच्यामुळं ते सगळ्या रांगा आपल्याला बघायला भेटतात. माल कुठल्याही पंपावरती माल संपला असं कुठे आढळून येत नाही. असं जर कधी म्हणजे खूप सारे जर रांग लागली आणि लोकांनी म्हणजे गरजेपेक्षा जास्त फ्यूल भरलं तर ते कुठं ना कुठं माल संपणारच आहे. तर मग तसं लोकांनी करू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये. जे प्रॉपर सोर्सेस आहे न्यूज चॅनल वगैरे त्यांच्यावर विश्वास ठेवा. व्हॉट्सअपच्या मेसेजवरती विश्वास ठेवू नये आणि गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याची सध्या तरी काही गरज नाही आहे. जेवढं आपल्याला गरज आहे तेवढं सुरळीत भरलं तर कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. आता एक रेग्युलर पेट्रोल जे आहे ते 104 रुपये लिटर होतं. सध्या काही दरवाढ झाली तर? दरवाढ काही झालेली नाही अजून आणि काही होण्याचं असं काही संकेत पण दिसत नाही अजून तरी आम्हाला. आणि जर झालं असतं ते शेवटी सेंट्रल गव्हर्नमेंटचा विषय त्याच्यामध्ये ऑल ऑफ अ सडन आजही होऊ शकतं किंवा अजून कंटिन्यू पूर्ण याच्यात वर्षभर होणार नाही. तर ते अजून तरी काही नाही आणि भविष्याचं काही सांगता येणार नाही. तुम्ही वैजापूर तालुका असोसिएशनचे अध्यक्ष आहात, तुम्ही काय मेसेज देणार जनतेला याबद्दल? जनतेला फक्त एवढंच मेसेज आहे की सध्या तरी सगळं सुरळीत आहे. आता पुढं रमजान ईद येते आहे किंवा अजून वेगळे शेतकऱ्यांची लोकांची कामं आहे, खूप सारे इंधन लागणार आहे. तर लोकांनी पॅनिक होऊ नये. सगळ्यांना सगळं होईल, सगळं भेटेल, सगळ्यांचे व्यवस्थित होईल. आणि जेव्हा केव्हा असं काही वाटेल की बाबा तुटवडा होतो आहे की शॉर्टेज होतं आहे तर न्यूज चॅनलच्या मार्फत तुमच्यामार्फत आम्ही 100% कळूच की बाबा लोकांनी त्याची पूर्वतयारी करावी म्हणून. पण अजून तरी असं काही नाही आहे. अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि जे आहे ते सुरळीत चालू आहे सध्या.